मंगेश देवहाते. संगणक विषयात BSc पर्यंत शिक्षण घेतलेल्या या तरुणांनी 2001 पासनं वडिलांच्या मदतीनं शेतीला सुरुवात केली. त्यांच्याकडे 35 एकर शेती आहे. मंगेश याचे वडील यामध्ये संत्रा, लिंबू, मोसंबी आणि इतर कोरडवाहू पिकं घेत होते. संगणक विषयात पदवी घेऊनही मंगेश देवहातेंचा शेतीकडचा ओढा कायम होता. शेतीच्या प्रेमापोटी त्यांनी नोकरीऐवजी पूर्ण वेळ शेतीत यायचा निर्णय घेतला. शेतीत उतरताना त्यांनी शेतीत व्यावसायिकता आणण्याचा आणि त्यात पूर्ण अत्याधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला. गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी प्रचंड अभ्यास आणि मेहनत केली आहे. माझ्याकडे 35 एकर शेती असून मी यावर्षी ऑटोमायझेशनचं युनिट चालू केलेलं आहे. आतापर्यंत सेंट्रलाइज युनिट होतं आणि एक माणूस मॅन्युअली ते सगळं करत होता. पण लोड शेडिंगचा त्रास वाढल्यामुळं 24 तासापैकी 8च तास लाईन चालू राहत होती. त्याच्यामुळे मी हे जैन इरिगेशनचं ऑटोमेशन युनिट सिलेक्ट केलं. त्या ऑटोमेशन युनिटमुळे माझ्या उत्पन्नात 15 ते 20% फरक पडला आणि विहिरीचं जे देणारं पाणी आहे या पाण्याचा pH आणि EC मॉल मेंटेन करता आला. लोड शेडिंग असतानासुद्धा रात्री अपरात्री केव्हा जरी लाईन आली तर प्लॉटने हा माझं फर्टिगेशन आणि इरिगेशन व्यवस्थितरित्या पार पाडलं. वडिलांनी 2004 पासनं शेतीचा सगळा कारभार मंगेश याच्याकडे देऊन टाकला. तेव्हापासनं शेतीच्या अत्याधुनिकतेला खऱ्या अर्थाने वेग आला. आपलं संगणक विषयातलं ज्ञान आणि इंटरनेटवर मिळणाऱ्या माहितीच्या आधाराने त्यांनी आधुनिकतेची कास धरली. या काळात 35 एकर शेतीला पाणी देणं अवघड होतं. यावर उपाय म्हणून त्यांनी सगळ्या शेतीला ठिबक बसवण्याचं काम हाती घेतलं. सुरुवातीला त्यांनी 5 एकरांवर ठिबक केलं. ठिबकच्या वापरानं पाणी बचत तर झालीच, पण मजूर आणि खत बचतीबरोबरच उत्पादनात वाढ झाली. मग हळूहळू त्यांनी संपूर्ण 35 एकर शेतीला ठिबक केलं. हे करताना त्यांनी जगातल्या नामांकित ठिबक सिंचन तंत्रज्ञान पुरवणाऱ्या कंपन्यांकडनं ॲटोमेशनची माहिती मिळवली. ही यंत्रणा बसवण्यापूर्वी त्यांनी 200 प्रश्नांची प्रश्नावली तयार केली. विशेष म्हणजे जैन इरिगेशन कंपनीच्या तंत्रज्ञांनी त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यानंतर 35 एकरांवर पाणी देणाऱ्या ठिबकच्या या स्वयंचलित म्हणजे ॲटोमेशन यंत्रणेच्या कामाला सुरुवात झाली. गेल्या वर्षी ही यंत्रणा बसवण्यापूर्वी त्यांनी ठिबकचे सगळे व्हॉल्व एकत्र आणून त्याचं केंद्रीकरण केलं. त्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवणारी कम्प्युटराइज्ड ॲटोमेशन यंत्रणा बसवली. जे आपले साधे पारंपरिक बॉल हॉल राहत होते त्या बॉल हॉलच्या जागी सॉलिनॉइड हॉल लागलेले आहेत. ते 24 व्होल्ट AC ऑपरेट होतात. त्याच्याकरिता एक कंट्रोलर आहे. कंट्रोलर ज्यावेळेस याला कमांड देते त्यावेळेस हे प्लॉटने हा एक कॉक ऑन होतं. समजा आपण एक नंबरच्या प्लॉटला 1 तासासाठी कमांड दिलेली आहे तर पहिले 1 नंबरचा प्लॉट ऑन होईल, त्याच्यानंतर 2 नंबरचा प्लॉट ऑन होईल, त्याच्यानंतर 3 नंबरचा प्लॉट ऑन होईल. असं सिक्वेन्सने एकामागे एक सर्व प्लॉट ऑन होतात. मंगेश देवहातेंना ठिबकच्या वापरामुळे मिरची, कापूस यासारख्या पिकांचं विक्रमी उत्पादन घेता आलंय. मिरचीच्या 4884 या वाणाचं त्यांनी हेक्टरी 350 ते 400 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतलंय. केवळ खत आणि पाण्याच्या काटेकोर नियोजनानं हे साध्य झाल्याचं ते सांगतात. यात ऑटोमेशन यंत्रणेचा मोलाचा वाटा आहे. पाणी देण्यासाठी त्यांनी शेतीचे वेगवेगळे प्लॉट पाडले. त्यात वेगवेगळी पिकं ते घेतात. या वेगवेगळ्या प्लॉटनुसार, पिकानुसार त्यांनी कोणत्या पिकाला किती आणि कोणतं खत कधी द्यायचं याची माहिती कम्प्युटरात फीड करून ठेवली आहे. विशेष म्हणजे त्यांनी शेतात एक सेन्सर बसवला आहे. हा सेन्सर जमिनीला पाण्याची किती गरज आहे त्याची नोंद ॲटोमेशन युनिटच्या कम्प्युटरमध्ये करतो. मातीतल्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार कम्प्युटर संबंधित प्लॉटला किती पाणी द्यायचं ते ठरवतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी वापर टाळलं जातं. या कामासाठी कोणत्याही मजुराची किंवा प्रत्यक्षात काम करण्याची गरज भासत नाही. युरिया, फॉस्फरिक ॲसिड, अमोनियम सल्फेट जे काही तुम्ही आठवड्याचं, महिन्याचं, वर्षाचं जे काही फर्टिगेशन शेड्यूल तुम्ही त्याच्यात फिट कराल सॉफ्टवेअरमध्ये त्या फर्टिगेशन शेड्यूलनुसार ते चालते. त्याच्यासाठी ते कंट्रोलर आणि कॉम्प्युटर याच्यामध्ये एक कम्युनिकेशन वायर जोडलेली आहे आणि इथे जो कॉम्प्युटर ठेवलेला आहे हा 24 तास इंटरनेटसोबत कनेक्ट राहतो आणि आपल्या घरी किंवा आपण बाहेरगावी असताना तिथचा जो PC आहे तो या PC सोबत इंटरनेटद्वारे कनेक्ट करून आपण इथचं सर्व प्रोग्रामिंग तिथे सुद्धा पाहू शकतो, नियंत्रित करू शकतो. आज मंगेश देवहातेंचा ॲटोमेशन प्रकल्प अत्यंत यशस्वी ठरला आहे. पण त्यासाठी त्यांना बराच पल्ला गाठायला लागला आहे. हे करताना त्यांना 2-3 वेळा अपयशही आलं. पण त्याला न घाबरता त्यांनी गेल्या वर्षी ॲटोमेशनसाठी 11.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली. गेल्या वर्षी मिरचीपासून त्यांना हेक्टरी 3,87,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. त्याचबरोबर कापूस आणि इतर पिकांपासूनही त्याला चांगला नफा मिळतोय. त्यांना 35 एकर शेतीपासून वर्षभरात 35 लाखांचं उत्पन्न मिळतं. तर 10 लाख रुपयांचा वार्षिक खर्च वगळता 25 लाखांचा निव्वळ नफा मिळतोय.
शेतात ॲटोमेशन बरोबर त्यांनी फवारणीचंही एक विशेष यंत्र बनवलंय. फवारणीसुद्धा मी एक 20 फूट लांबीचा ॲल्युमिनियम पाईपमध्ये बूम नोझल बनवलेला आहे. त्याच्याकरिता एक 20 mm HDPE पाईप पूर्ण शेतात फिरवून प्रत्येक प्लॉटच्या सेंटरमध्ये एक आउटलेट त्याचं काढलेलं आहे. त्या आउटलेटला एक 20 फूट लांबीचा ॲल्युमिनियम पाईपमध्ये बूम नोझल बनवलेला आहे. तो 20 फूट लांबीचा ॲल्युमिनियम 2 माणसं पकडतात आणि ती नळी हँडल करण्यासाठी 3 माणसं लागतात. असे एकूण त्याला 5 माणसं लागतात. 5 माणसं 5 तासात साधारणतः 25 एकर फवारणी न थकता आरामात करू शकतात. देवहातेंच्या ॲटोमेशन युनिटमध्ये प्रत्येक थेंबाच्या pH आणि EC ॲटोमॅटिक नियंत्रित केला जातो. यामुळे कोणत्याही पिकाचं 20 ते 30% उत्पादन वाढत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. या यंत्रणेत दररोज, दर तासाला, सेकंदाला कोणत्या प्लॉटला किती खत आणि पाणी द्यायचं याचं नियंत्रण शेतात न येता जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून करता येतं. या ऑटोमेशन युनिटची विशेषता ही आहे की हे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्हाला ॲडजस्ट करता येते. म्हणजे त्याच्यावर कमांड देऊन तुम्हाला पाहिजे ते शेड्यूल चेंज करता येते. याचं जे सॉफ्टवेअर आहे इस्रायलवरून आपण इम्पोर्ट केलेलं आहे. जैन इरिगेशनवाल्याने ते लावून दिलं. समजा 4 किलो युरिया पर एकर पर डे चालू आहे. त्याच्यात जर तुम्हाला चेंजेस करायचे असले तुम्ही ते घरातून, दिल्लीतून, मुंबईतून कुठूनही ते चेंजेस करू शकता. शेतीत एवढी आधुनिकता आणत असताना मंगेश देवहातेंनी एक्सेल शीटमध्ये शेतातल्या दर दिवसाचा सगळा खर्च नोंदवून ठेवलाय. त्यामुळे पीक निघालं की त्यांना पिकाला किती खर्च आला, किती उत्पादन मिळालं यासह नफ्या तोट्याचं गणित क्लिक सरशी मिळतं. त्यामुळे शेतीला सुरुवात केल्यापासनं आज अखेरच्या खर्चाचा आणि मिळालेल्या नफ्याचा सगळा हिशेब कॉम्प्युटर सेवी असलेल्या मंगेश देवहातेंनी ठेवलाय. मी साधारणतः 3 वर्षापासून कॉम्प्युटरचा शेतीत उपयोग करत आहे. आमच्याकडे जे आठवडा मजूर राहतात त्यांचं पहिले मॅन्युअली आपण अटेंडन्स भरत होतो. ते आता मी एक कॉम्प्युटरमध्ये एक्सेलमध्ये एक स्पेशल सॉफ्टवेअर तयार करून मजुरांची हजेरी आणि त्याचे आठवड्याचे जे दैनंदिन पैसे देण्याचे राहतात आपल्याला त्याचा पूर्ण अप टू डेट हिशोब आपल्याला मिळतो. वर्षाच्या शेवटी त्याची बॅलन्स शीटसुद्धा काढता येतात. म्हणजे आपला वर्षभर मजुरावर किती खर्च झाला तो आपल्याला काढता येतो. मिरची आहे, कापूस आहे, टमाटर आहे, हे जे आपले भाजीपालावर्गीय पिकं आहे या भाजीपाल्याचं तुम्हाला पूर्ण अर्थशास्त्र वर्षाच्या शेवटी समजू शकते. एकूण उत्पन्न किती क्विंटल आलं, तुमचं नेट प्रॉफिट किती झालं आणि खर्च किती झाला याच्यासाठी सुद्धा एक स्पेशल मी सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. आज विदर्भातली शेती आणि शेतकरी तोट्याच्या गणितासाठी जगप्रसिद्ध आहेत. पण याच विदर्भात पॉझिटिव्ह आणि दिशादर्शक गणित मांडणाऱ्या मंगेश देवहातेंसारख्या तरुणांच्या कार्याचीही दखल घ्यायलाच हवी. मंगेश देवहातेंच्या मते विदर्भातल्या शेतकऱ्यांना प्रचंड सकारात्मकतेची आणि व्यावसायिक शेती करण्याची गरज आहे. या सकारात्मकतेपोटी मंगेश देवहातेंनी जगात आधुनिक शेती करणाऱ्या इस्रायलच्या शेतकऱ्यांकडे जे तंत्र आहे तेच तंत्र आपल्या शेतात बसवून ते यशस्वी करून दाखवलंय. त्यांच्यासारख्या आत्मविश्वासू, अत्याधुनिक तंत्राची कास धरणारे आणि अंगी व्यावसायिकता बाळगून शेती करणारे शेतकरीच विदर्भातलं चित्र बदलणार आहेत. विनोद इंगोले, साम मराठी, सिंभोरा, अमरावती.